हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सोयाबीन फ्राय. तर मी इथे न्यूट्रेला सोया घेतलेला आहे आणि मी तो आता पाण्यात टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये. आपण बघू शकता की न्यूट्रल सोया जो आहे तो आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर फुगायला सुरुवात झालेली आहे. आपण याला 10 मिनटं फुगत ठेवणार आहोत. बघू शकता असे छान असे हे सोयाबीन फुगलेले आहेत. आपण यातलं पाणी जे आहे ते निथरवून घेणार आहोत. त्याचं पाणी व्यवस्थित निथरलेलं आहे. आपण याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी आता मसाला ॲड करणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे की यातलं सगळं पाणी जे आहे ते निथरलं गेलं पाहिजे, कारण फ्राय करताना तेलामध्ये, जेणेकरून ते कुरकुरीत आणि छान होईल. पाणी निथरून घेतलेले सोयाबीन आता आपण त्या बाउलमध्ये काढणार आहोत. मी इथे 1% मसाला वापरून सोयाबीन फ्राय बनवणार आहे. तर आपण आता मसाला ॲड करूया. सोयाबीन उकळवतानाच त्यात मीठ टाकायचे. ही टीप आहे, लक्षात असू द्या, नाहीतर सोयाबीन फ्राय टेस्टी लागणार नाही. जर तुमच्याकडे 1% मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकून सोयाबीन फ्राय बनवू शकता. पण लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला कोटिंग जी आहे ती कॉर्नफ्लॉवर पावडरची द्यायची आहे तळताना, जेणेकरून सोयाबीन खुसखुशीत होतील. तुम्ही बघू शकता छान असा मसाला या सोयाबीनवर लागलेला आहे. तर आपल्याला सोयाबीन फ्राय करायचे आहे. तर आपण आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तेल गरम झालेलं आहे आणि सोयाबीन पण छान असे मुरलेले आहेत. तर आपण आता सोयाबीन फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. बघू शकता छान असा मसाला लागलेला आहे. त्याला लगेच हलवायचं नाही. 2 ते 3 मिनटं हे सोयाबीन असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता किती छान टेक्स्चर याला आलेलं आहे. खायला अगदी खुसखुशीत लागतात हे सोयाबीन. तुम्ही बघू शकता खुसखुशीत असे सोयाबीन इथे तयार झालेले आहेत. आपण काढून घेऊया त्याला. आवाजावरून सांगू शकता किती क्रिस्पी असे झालेले सोयाबीन फ्राय करताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे. म्हणजे सोयाबीन उकळताना त्याच्यामध्ये मीठ टाकले होते गरम पाण्यामध्ये. झटपट आणि खुसखुशीत असे सोयाबीन इथे तयार झालेले आहेत खाण्यासाठी. आपण याला टमॅटो केचपसोबत खाणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही करा, खा, एन्जॉय करा.